हॅलो मित्रांनो, गुड मॉर्निंग. तर आज आपण करणार आहोत प्रॅक्टिस सेट 1.3 मधला थर्ड क्वेश्चन घेणार आहोत. आपण बघितलं होतं की पहिला क्वेश्चन आणि दुसऱ्या क्वेश्चन मध्ये काय होतं, डिटरमिनंट दिलेला होता. पहिल्यामध्ये त्यांनी अर्धा सॉल्व्ह केलं, अर्धा आपल्याला सॉल्व्ह करायचा होता. सेकंड मध्ये त्यांनी पूर्ण सॉल्व्ह करायला सांगितलं होतं. मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पूर्ण शिकवलं आहे. आता आपण घेणार आहोत त्याचा थर्ड क्वेश्चन. थर्ड क्वेश्चन मध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग क्रॅमर्स रूल. म्हणजे त्यांनी सांगितलं की क्रॅमर्स यूज करायचा आणि आपल्याला क्वेश्चन सॉल्व करायचा आहे. क्रॅमर्स रूल मध्ये आपल्याला काय करायचंय, x च्या आणि y च्या व्हॅल्यू काढायच्या आहेत. तर त्यासाठी आधी काय करावं लागेल, आपल्याला एक डिटरमिनंट सॉल्व करावा लागतोय. हा डिटरमिनंट सॉल्व करावा लागेल. डिटरमिनंट सॉल्व केल्यानंतर पण आपल्याला dx काढावं लागेल आणि dy काढावं लागेल. आपण जे साइड बाय साइड आपण बघणार क्वेश्चन मध्ये, त्यानंतर आपल्याला x dx divided by d and y dy divided by d हे फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत आणि फॉर्म्युले यूज करून आपल्याला काय करायचं आहे, क्वेश्चन सॉल्व करायचा आणि x आणि y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर आपण बघू त्या क्वेश्चन मध्ये की कशा y ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. तर x आणि y आता हा पहिला दिलेला आहे, आपल्याला काय करायचं, सॉल्व. आपल्याला पहिले काय करावं लागेल, डी काढावं लागेल. डी मध्ये तुम्ही बघितलं असेल ए म्हणजे काय असतो, हा बी हा आणि सी हा असतो. तर पहिलं काय करायचं आपल्याला, ए बी ए1 बी1 ए2 बी2. ए1 म्हणजे हा, बी1 म्हणजे हा, सी1 हा ए2 हा बी2 C3 आपलं C2. आता डी काढायचं. डी साठी व्हॅल्यू काय येतं, A1 काय येतं 3 आणि B1 काय -4, A2 काय 4, B2 काय 3. जे झाले. आता आपल्याला काय करायचं, डिटरमिनंट सॉल्व करायचं आहे. तर तुम्हाला माहितीच असेल, लास्ट ह्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलं होतं डिटरमिनंट कसं सॉल्व करायचा. तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये काय आहे, 3 इंटू 3 3 गुणिले 3 मायनस इथं काय आहे -4 इंटू 4 3 3 9 मायनस 4 3 16 कसे -16 9 मायनस मायनस प्लस इंटू 16 9 25. म्हणजे काय झालं, आपला डी किती आलाय 25. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचं, आता dx सॉल्व करायचा आहे. dx मध्ये काय आहे, c1 c2 b1 b2. इथं काय करायला आहे, जर आपल्याला x ची काढायचं असेल तर x च्या जागेवर c1 c2 टाकायचा. जर y काढायचं असेल तर y च्या जागेवर c1 c2 टाकायचा. आता c1 काय आहे 10, c2 5 आहे, y काय होता -4 3. तर 10 इंटू 3 -4 इंटू 5 म्हणजे 10 30 मायनस 5 20 -20, कारण -4 आणि 5 ला गुणल्यामुळे -20. तर 30 प्लस 20 म्हणजे 50. हे काय झालं, dx किती आला आपला 50 आलाय, d किती आला 25 आला होता. सेम dy बी आपल्याला तसंच काढायचं आहे. a1 a2 c1 c2. a1 a2 किती आहे 3 4, c1 c2 किती 10 5. तर 3 गुणिले 5 मायनस 10 गुणिले 4 5 3 15 -10 चौक
40. 40 मधून 15 गेला किती राहिले 25. हा काय आला तुमचा dy आला. आता आपल्याला काय करायचंय, आपण d काढलाय, dx काढलाय, dy काढलाय, तर आपल्याला आता x आणि y ची व्हॅल्यू काढायची आहे. तर तुम्हाला मी x चा फॉर्म्युला सांगितला आहे, x इक्वल टू काय आहे dx डिवायडेड बाय d. तर dx किती आहे आपला 50, 50 भागिले 25, कारण d किती आलेला आपला 25, 25 म्हणजे किती 2, म्हणजे x इक्वल टू 2 व्हॅल्यू आली. सेम आपलं y इक्वल टू काय आहे dy डिवायडेड बाय d. तर dy किती आलेला आपला 25, d किती आहे 25 म्हणजे 1 आला, म्हणजे y इक्वल टू किती आलाय 1. जर तुम्ही बघितलं असेल मित्रांनो किती सोपं आहे, काहीच नाही, फक्त त्यांनी दोन इक्वेशन दिले होते सायमल्टेनियसली इक्वेशन, आणि क्रॅमर्स रूल यूज करून x आणि y च्या व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायच्या होत्या. तर त्यांनी काय केलं, दोन इक्वेशन दिले होते, त्यानुसार आपण इथं लिहिलं होतं. तुम्ही यामध्ये असं सुद्धा करू शकताय की a1 इक्वल टू 3, b1 इक्वल टू -4, c1 इक्वल टू 10, तर a2 इक्वल टू 4, b2 इक्वल टू 3 and c2 इक्वल टू 5. तुम्ही ही स्टेप सुद्धा ऍड करू शकता, जेणेकरून ती तुम्हाला करून जाईल. आता माझ्याकडे स्पेस कमी असल्यामुळे मी थोडं हे केलं होतं, मी डायरेक्ट इथंच लिहिलं आणि त्यानंतर हे व्हॅल्यू लिहून d1 dx dy काढून घेतलं. त्यानुसार x आणि y चा फॉर्म्युला यूज केला. क्रॅमर्स रूल मध्ये येतं की तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व करा आणि त्याचा फॉर्म्युला यूज करून x आणि y ची व्हॅल्यू फाइंड आउट करा. अजून एक सेकंड इक्वेशन आपण घेऊ. तर सॉरी मित्रांनो, इथं काय झालं होतं आपल्याकडून dy जस्ट काढताना इथं 15 मायनस 40 केले होते, 40 काढताना -40 होते, त्यामुळे -40 मधून 15 गेल्यावर -25 राहतात, आणि y इक्वल टू dy बाय d करताना -25 बाय 25, म्हणजे इथं काय येणार आहे -1 येणार आहे.